जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या. शास्तखान सिद्दी जोहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलाऊ धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. माँसाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, "फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास ओळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात आपल्या शिसाचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्तखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्यांचा मोहरा राजगडाकडं पन्हाळगडाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? माँसाहेब, लय सलपी कामगारी नेमून दिलीयास. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उखडायचा आहे. एल्गारा मनसुबा असल." फिरंगोजी म्हणजे बोलले, "नाही किल्लेदार, आता पन्हाळावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत." जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. माँसाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राजं म्हणत फिरंगोजी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ येऊन फिरंगोजीने मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, "आम्ही तुम्हाला वेढा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हास चाकणला." त्यांच्या मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, "तुम्हानी नानपण समध्यासनी लाभलं असतं तर लय बेस झालं असतं धाकलं धनी." जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जोहरच्या वेढ्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजांनी राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे लटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांशीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊसलोटाकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं, हत्ती सोंडेने पानधरा धो धो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोट होऊन विरघळून जावा. पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तबकात मांडून ते देव्हाऱ्यासमोर पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते. या देवमहालात आपले आबासाहेब एक वेळा जिजाऊंच्या पायाचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळांनी धाराऊला विचारले, "धाराऊ, वेढा कसा असतो? कुठं असतो?" धाराऊने चमकून बाळराजांकडे पाहिले. "मला काही ठाव नाही. असलं काही नाही बघा विचारू." धाराऊ कळवळून बोलले. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेरतपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे पाहिले. नैवेद्याच्या वाटेतील गुळाच्या खड्याला काळ्या मिट्ट मुंग्यांनी घेरून टाकले होते. बाहेरच्या पावसाच्या पागोळेच्या हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उंबऱ्याला आत आल्या होत्या. वाटेतील तो मुंग्यांनी घेर भरलेला गुळाचा खडा बघताना धाराऊला कसे तरीच वाटले. पुढे होऊन हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटेत ठेवला. शंभूबाळांचे बोट धरून त्यांना माँसाहेबांचे दिवस दर्शन करविण्यासाठी ती जिजाबाईच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्यांचा चेहरा उजळत दिसत होता. मुजरा रुजू करून छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी गोट खुला केला. "माँसाहेब, कलच्या पुनवाच्या राती राजे जव्हारच्या वेढातनं सलामत निसटलं." "विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबाराजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग." जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या सामोरे आल्या. त्यांचे डोळे थबथबले होते.
विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कलच्या पुनवाच्या राती राजा पन्हाळाच्या राजदिंडीनं 600 बांदलनिशी गड उतार झाले. बांदलांनी राजासने एका पालखीत बसवून विशाळगडाच्या रुखानं अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राजा निसटल्याचा सासूद लागला. जव्वरचा जावई सिद्दी मसूद 1,500चा घोडदळ घेऊन बांदलाच्या पाठलागावर पडला. रातभर चिखल रातीनं झाडाझुडातून बांदलांनी खांदे बदलत राजांची पालखी 14 कोसांच्या गजापूरच्या घोडखिंडीवर आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचे हशबी ऐन पिछाडीला आलेलं बघून हिरडत सवामाळच्या बाजीप्रभू देशपांड्यांनी शिबंदी 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट घेऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटाला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांदलांनिशी घोडखिंडीचा थोपा कराया मागं राहिल्या. खिंडीला भिडलेल्या हशब्यांबरोबर बाजी आणि बांदल 7 प्रहर पट्टा खेळलं. राज विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्याचा आणि पालकरांचा घेर पडलेला होता. राजांनी हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेढं फोडून राज विशाळगडावर आहेत. उद्या हकडं येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासाचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाब घोडखिंडीवर हशब्यांचा थोपा करताना सारं 300 बांदल आणि बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हशबांनी साऱ्यांची प्रेतं घोड्याच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःशीच बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजींची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांदल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गजापूरची घोडखिंड बाजींच्या रणगाजीने गाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीप्रभूची खिंड झाली. बांदलांच्या नेकजात पवित्र आत्म्याच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. राजगडाच्या पाली दरवाजाची नौबत लई दुडदुड झाली. विशाळगडावरून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनोबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आलाले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजा आतुर झाले होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हाताचा घेर टाकीत दिलगाव साद घातली. आबासाहेब. राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोवरचा हत्यारबंद वेढा आम्ही सीता फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांनी पाठ हळूवार थोपटीत पुन्हा उतरवले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायावर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकवले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आवपण डोळ्यात भरून आले. या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांनी तोडला म्हटल्यावर तोडता येणारा नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आवपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते आणि हे असले बालपण शंभूबाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवीत होते.
याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच जमतेनिशी विजापूरहून मराठीत मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडदौड, टापाखाली पुन्हा मुलूकतोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणींनी बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभूबाळांना आपल्या महाली बोलवून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळशंभू, वेडा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलंत? ते आम्ही सांगतो. जे सामने असल की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेडा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्या शार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळे पण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांकडे एक नजर निर्धाराने बघत म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेडा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पकडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारे घेऊन धारकडी टपलेले असतात. त्यालाच वेडा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे वेड्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उप्राळा करायला मखलांशी साधन जमलं पाहिजे. कधी वेड्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत.